नमस्कार. आपण या ठिकाणी आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. JTMP ही जी संस्था 40 वर्षापासून आहे, त्याच्या 40व्या वर्षात अध्यक्षपद स्वीकारताना त्या अधिकार समारंभातच आपण जाहीर केलं होतं की आपण एक डॉक्टर एक झाड हा संकल्प केला आणि त्याचं आव्हान बाबूभाऊंनी केलं होतं की आमच्या साथीने ही झाडे लावा. आणि ग्रामपंचायत नारायणगाव वारवाडी यांचं आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं काम आम्ही गेले 8 ते 10 वर्ष पाहतोय. नुसतं झाडं लावणं नाही तर ती जगवली जात आहेत आणि निसर्गाचं रौद्र रूप आपण पाहत चाललोय, त्यातले बदल आपण पाहत चाललोय आणि तिथे त्याला कुठेतरी आपण मानवच जबाबदार आहोत. निसर्गाचा समतोल साधायचा असेल आणि आपल्याला जगायचं असेल तर झाडं ही आधी जगवली पाहिजेत. आणि ह्या दृष्टिकोनातूनच JTMP ने आणि सर्व कार्यकारिणी हे ठरवलं की आपण यावर्षी देशी झाडं लावायची आणि त्याला प्रोत्साहन म्हणून आम्ही 500 डॉक्टरांच्या नावे एक झाड एक डॉक्टर एक झाड याने आम्ही ही डॉक्टरांच्या संस्थेकडून आणि ग्रामपंचायतीकडून ही झाडं लावण्याचा कार्यक्रम घेत आहोत. जय पर्यावरण. ग्रामपंचायतच्या उपक्रमाला आपण सर्वांनी पुढाकार घेत मोठं योगदान दिलेलं आहे. काय सांगाल? मी डॉक्टर प्रदीप जोशी, चेअरमन जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ट्रस्ट. खरं तर आपल्या इथे जमलेले सर्व मान्यवर म्हणजे आमचे बाबू असतील, माऊलीशेठ खंडागळे असतील, आमचे अध्यक्ष प्रशांत कासळे असतील, तसेच आमचे संदीप डोळे, शशिकांत गुळवे सर, हे सर्व मान्यवर आणि आमचे समस्त ग्रामपंचायत मेंबर्स आणि आमचे सगळे डॉक्टर सहकारी. खरं तर हे अत्यंत पवित्र काम आहे. झाडे लावा झाडे जगवा. कशासाठी? तर हे ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर हे आपलं स्वार्थाचंच काम आहे. कारण झाडे जगली तरच मनुष्य समाज जगेल, नाही तर जगणार नाही. कारण तुम्ही पाहत आहात एक झाड आपल्याला काय काय देऊ शकतं. एक झाड सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करतं. दुसरी गोष्ट आपल्याला ऑक्सिजन देतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे, तापमान वाढत चाललेलं आहे प्रचंड, ते कमी करायचं काम करतं. हे अशा पवित्र कामामध्ये आमचे भाऊ आणि आपली ग्रामपंचायत सदैव आमच्या बरोबरच असते. त्यांनी आम्हाला आवाहन केलं. आमचे तरुण तरुणदार आमचे अध्यक्ष प्रशांत कासळे यांनी पण ते मनावर घेतलं आणि आज हा कार्यक्रम यशस्वी होतोय. मी या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा देतो पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मला हेही माहिती आहे की लावलेली झाडं जगवणं किती कठीण असतं आणि ते कठीण काम प्रामुख्याने भाऊ आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काम आपल्याला करावं लागेल. अजित होता ना इथे? अजित बोलतो का? डॉक्टर साहेब काय सांगाल या सर्व उपक्रमाला आपण सर्वांनी पुढाकार घेतो? आज या ठिकाणी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन म्हणजेच JTMP आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम अतिशय उत्साहाने सुरू करतोय. मला असं वाटतं एखादा ध्यास घेतल्यानंतर त्या ध्यासाचं पर्यावसन रिझल्ट मध्ये कसं करायचं हे जर आपल्याला बघायचं असेल तर ग्रामपंचायतचे अनेक उपक्रम असे आहेत की जे नुसते सुरुवात करून देत नाही तर त्याच्यामध्ये पूर्ण झाडं लावा, त्याच्यासाठी ड्रीप इरिगेशन करा आणि ते जगवायचा पूर्ण प्रयत्न मला वाटतं ग्रामपंचायतचे बाबूभाऊ आणि त्यांची सगळी टीम हे सगळे करत असते. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की झाडांचं महत्व किती आहे आणि आपण आता कुठल्या परिस्थितीला तोंड देतोय. त्यामुळं नारायणगाव आणि परिसरामध्ये भविष्य काळामध्ये जर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल आपल्याला तर आपल्याला नारायणगावच्या पूर्ण बाजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करणं आणि ती जगवणं आणि त्यातल्या त्यात देशी झाडं जगवणं. अजून लोकांना मला असं वाटतं ती कन्सेप्ट नाहीये. बाबूभाऊ, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये ही कन्सेप्ट जरूर सांगा की खूप अशिक्षित लोकांपर्यंत सुद्धा हा मेसेज जायला पाहिजे की देशी झाडं कुठली, विदेशी झाडं कुठली आणि विदेशी झाडांचा काय परिणाम आपल्यावर होतोय हे अजूनही खूप लोकांना माहिती नाहीये. तर बाबूभाऊ, मला असं वाटतं तुम्ही तुमच्या भाषणामध्ये हा नक्की पॉइंट सांगायला पाहिजे. आणि ह्या आजच्या उपक्रमासाठी सगळेजण आवर्जून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आज या ठिकाणी डॉक्टर मेडिकल असन, ग्रामपंचायत वारोडे असन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी झाडांची लागवड केली. खरं तर या ठिकाणी सर्वांना अवगत आहे, एका शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून बाबूभाऊ हे जन्माला आले. बाबूभाऊंचा सर्व इतिहास मला या ठिकाणी माहित आहे, तुम्हाला पण आता आज अवगत आहे. खरं तर मी बागेश्वर डेअरीवरती 27 वर्षे काम करत असताना त्या काळी बाबूभाऊ हे सायकलवर दूध घालायला यायचे आणि त्यावेळेस बाबूभाऊंचा 121 नंबर असायचा या ठिकाणी डॉक्टर. खरं तर त्या टायमाला बाबूभाऊ ते साधे असायचे म्हणजे आधी हे, परंतु ज्या टायमाला बाबूभाऊ यायचे आणि लाईनला उभं राहायचे. नंतरच्या काळात बाबूभाऊचा जरा प्रत्यय वाढल्यानंतर मी त्या ठिकाणी बाबूभाऊला कधी लाईनीत उभं राहून दिलं नाही, आज मला सांगायचं वाटतं नाही का. आणि तेव्हापासून सायकल पासूनचा प्रवास, त्याच्यानंतर मग त्यांची एक गाडी असायची, असा हा प्रवास. जो माणूस ज्या शेतामध्ये काम करत असताना पाय गाळामध्ये घालतो तोच माणूस आज समाजामध्ये आपल्याला कशा प्रकारे वागत आहे सगळ्यांना माहित आहे. आणि तीच उर्मी बाबूभाऊच्या आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मग आमचा कचरा डेपो असो किंवा या भागातला कोणताही प्रश्न असो, बाबूभाऊ शिवाय या ठिकाणी मार्गी लागत नाही. आणि याही पुढील काळामध्ये बाबूभाऊ ग्रामपंचायत नारायणगावला असन, वारवाडीला असन, या ठिकाणी तुम्ही चांगला हा या ठिकाणी उपक्रम केलाय. यानंतरचा उपक्रम आमचा भाऊ आमचा हवर राहीन की ज्या ठिकाणी आपली कचरा कुंडीची समस्या आहे बाबूराव, आपण नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारवाडी ग्रामपंचायत दोन्हींचा एक ग्रामसभेला ठराव करणार आहोत की जो माणूस जो माणूस कचरा रस्त्यावर टाकेन त्यांना जसं देशात बाहेर देशामध्ये दंड आहे असा दंड आपण तसा त्या ठिकाणी ग्रामसभेत ठराव मांडणार असून आम्ही या ठिकाणी अत्यंत बाबूभाऊ असन आम्ही असून स्वतः हे काम तिथं करणार असत. या ठिकाणी आपण हा उपक्रम राबवला. मी खरं तर डॉक्टर परिवाराला म्हणन, विरोबा मित्र मंडळींना म्हणन, चांगल्या प्रकारे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन अर्थात JTMPA आणि आदर्शगाव ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपणासाठी उपस्थित सर्व मान्यवर तसेच NDA आणि JTMPA परिवारातील सर्व डॉक्टर्स, ग्रामपंचायतचे कर्मचारी सर्वांचंच मी प्रथमतः डॉक्टर सौ अनुष्का प्रवीण शिंदे हार्दिक स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा आहे. यावर्षी आपण सर्वांनी अनुभवलं आहे की उन्हाळा किती कडक होता आणि पाऊस पडला तर किती प्रचंड प्रमाणात पडला. हे निसर्गाचं जे असंतुलन आहे त्याला जबाबदार अर्थातच वृक्षतोड आहे. आणि या दृष्टीने हे जे महत्वाचं पाऊल या दोन्ही संस्थांनी उचललेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आज या वृक्षारोपणाच्या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छिते की आपल्याला माहितीच आहे की वृक्ष हे त्यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग ते ऑक्सिजन असू देत किंवा त्यांच्यापासून आपल्याला अन्नधान्य, फळ, फुलं तसेच इतर गोष्टी, मग तो निवारा किंवा सावली हे सगळं काही देतात. तर एक आई, डॉक्टर आणि एक गृहिणी म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून मी असं सांगू इच्छिते की जसं आई आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासाठी सर्व काही देते, अगदी त्याचप्रमाणे ही झाडं देखील हातचं काही न राखून ठेवता आपल्याकडचं सगळं देत असतात. तर हे पर्यावरणातली झाडं ही एक प्रकारे पर्यावरणाची आईच आहे किंवा पर्यावरणाची फुफ्फुसं आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आजच्या या दिनाचं औचित्य साधून मी सर्वच जुन्नरकरांना देखील आवाहन करू इच्छिते की आपल्या आयुष्यात येणारे जे काही प्रसंग आहेत, उदाहरणार्थ जन्मदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल, या दिवशी सुद्धा कुठल्या संस्थांची वाट न बघता प्रत्येकानं वृक्षारोपण करावं. फक्त वृक्षारोपणच न करता तर त्या झाडांचं संवर्धन देखील करणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नारायणगाव ग्रामपंचायत तसेच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि NDA यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण वृक्षारोपण करत आहोत. ग्रामपंचायतने जवळपास 1800 झाडं आज या ठिकाणी लावण्याचा जो प्रयास आहे तो सुरू करत आहोत. आणि त्यासाठी उपस्थित असणारे सर्वच डॉक्टर्स असतील, ग्रामस्थ असतील आणि ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व महिला पुरुष सदस्य यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर दरवर्षीच मी हा जो मुद्दा आहे तो मांडत असते की ग्लोबल वॉर्मिंग असू द्या किंवा आपल्या वसुंधरेची आपण जी काही नासाडी सुरू ठेवलेली आहे तो मांडतच असते. परंतु आपण आज बघतोय की समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भेसळीचं प्रमाण असू द्या किंवा आपल्यापर्यंत जे काही धान्य किंवा जे काही पोचते, इव्हन तेल सुद्धा, फॉर्च्यूनचं सुद्धा तेल आज भेसळयुक्त निघाले. म्हणजे कितीतरी आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या ज्या अन्न घटक असतील किंवा जे काही असेल ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आपल्याला मिळतंय. आणि त्यासाठी आपण खरं तर आपणच जबाबदार आहोत. आपण तिच्याच कुशीत राहून आपण तिच्या सोबतच इतकं वाईट वागलोय. वृक्ष तोड असू द्या किंवा वृक्षांच्या जागी इमारती खड्या करण्या असू द्या किंवा औद्योगिकरण असू द्या, अशा बऱ्याच
गोष्टीतून आपण आपल्या वसुंधरेची जी हानी आहे ती चालवली आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना या माध्यमातून आव्हान करते की वृक्ष रोपण असू द्या किंवा अन्य कचरा किंवा अन्य काही ज्या काही आपण आपल्या पृथ्वीची जी काही हानी करत आहोत ती आपल्या स्वतःपुरते मर्यादित राहून किंवा आपण स्वतः थोडंफार जागरूक राहून किंवा स्वतः प्रत्येकामध्ये तेवढं विजडम आणि मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे की आपण आपल्यामध्ये तेवढं विजडम आणि मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे की आपण कशा प्रकारे आपल्या परिसरामध्ये राहतो आणि कशा प्रकारे आपण जो कचरा पण आपण फेकत आहोत तो आपल्या घर सोडून आपण थोडं लांब फेकतो, पण आपण आपल्या गावातच किंवा आपल्या परिसरामध्येच तो फेकत असतो. त्यामुळे आपलं त्याला कधी ना कधी त्याचा परिणाम आपल्यावरती होणारच आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपला जो कचरा आहे, आपण जिथं आपलं कचरा डेपो आहे तिथं जे सॉइल पोल्युशन होतं, म्हणजे कचरा आपण खालीच टाकतो, तर त्या कचऱ्याचं आता आपल्याला काही जाणवणार नाही, परंतु काही दिवसांनी किंवा आपल्या मुलांना, आपल्या भविष्याला त्याची कितीतरी प्रमाणामध्ये हानी होणार आहे. ग्रामपंचायत नारायणगाव त्या माध्यमातून प्रयत्न करतच आहेत, परंतु नारायणगावच्या नागरिकांनी सुद्धा आम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे. आज नारायणगावचे सर्व डॉक्टर असतील, तो नारायणगावचे डॉक्टर जे असतात ते समाजाचं आरोग्य घडवतात आणि हरित भविष्यासाठी आज आपण ही जी प्रतिज्ञा करत आहोत त्या प्रतिज्ञेचं सर्वांनीच पालन करूया असे आवाहन करते आणि धन्यवाद. थांबते. जर आपण सातत्याने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत असता, आज जे आपल्या नारायणगावमध्ये हा उपक्रम राबवला जातोय, काय सांगा? हा उपक्रम एकदम चांगला उपक्रम आहे. मागच्या वर्षी देखील ह्या ठिकाणी जो काही आपला गणपती टेकडी आहे, तर ह्या ठिकाणी मागच्या वर्षी देखील असाच उपक्रम घेतला होता आणि ते पण मी झाडं वेळोवेळी येऊन बघितले, तर एकदम चांगली संगोपन केलेलं आहे. तसंच ह्या वर्षी देखील नारायणगाव ग्रामपंचायत तसंच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने जो काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे तो एकदम चांगला आहे. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो की बाकीच्या ग्रामपंचायतमध्ये देखील असाच एक उपक्रम करण्यात यावा. तर आपण आपल्या मध्ये चांगला उपक्रम राबवतोय, चांगला प्रगती करण्याचं नियोजन आहे, काय सांगा? कुरणची जी काही एरिया आहे त्या ठिकाणी जशी इथं ह्या प्रमाणात गिरीपुष्प ही वनस्पती आहे आणि गिरीपुष्प वनस्पती जर आपण बघितलं आहे तर ती आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने एकदम हानिकारक आहे. तर त्या हिशोबाने आपण ते काढून त्या ठिकाणी चांगलं वृक्षारोपण करण्याचं हाती घेतलं आहे काम. तरी अनेक ठिकाणी या वनस्पती आहे की ज्याचा आपण पर्यावरणाच्या फायद्याच्या ऐवजी तोटाच जास्त होतो, अशा ठिकाणच्या नागरिकांना किंवा ग्रामपंचायत काय म्हणतात? ज्या ज्या गावांमध्ये गिरीपुष्पाचं प्रमाण जास्त आहे तर त्या देखील मी ग्रामपंचायतला सगळ्यांना विनंती करतो किंवा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण देखील असंच एक थोडं टप्प्याटप्प्याने सहकार्य करावं आणि ही गिरीपुष्प वनस्पती काढून त्या जागे देशी वृक्षाचं संवर्धन कसं जास्त प्रमाणात करता येईल तर त्या हिशोबाने आपण वाटचाल करावी. वृक्षारोपण केलं जातं, मग परत नागरिकांना माहित नसतं की कोणती वृक्ष लावावे. मग आपल्या भागामध्ये कोणते वृक्ष लावले गेले पाहिजे, त्याचा पर्यावरणाला फायदा होतो? आपल्या भागात सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांना देखील माहीतच आहे, आपण सगळे शेतकरी बांधव आहे आणि आपल्या ठिकाणी जी लोकल व्हरायटी आहे, जी लोकल वनस्पती आहे तीच लावली पाहिजे. जसं आपलं वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, चिंच आहे, आवळा, ज्या देशी वनस्पती आहेत त्यात ज्या आपण कुरण ह्या ठिकाणी जो काही आपण कार्यक्रम हाती घेतला आहे तर त्या ठिकाणी आपण 100% देशी वृक्षांची लागवड करणार आहे आणि त्यामध्ये आपण 40% प्रमाण फळझाडांचं ठेवणार आहे, जेणेकरून फळझाडं जर आपण वाढवले तर भविष्यात वन्य प्राण्यांना आणि पशुपक्ष्यांसाठी जास्त फायदेशीर राहील. वन विभागाच्या माध्यमातून आपण कुरण ह्या ठिकाणी 22 हेक्टर प्लांटेशन घेणार आहे. तो पण आपण येत्या पुढील 8 दिवसातच आपण त्याचं नियोजन करणार आहे. हा 22 हेक्टर तो आपला एरिया आहे. कुरणच्या समोर जी काय आहे, जी सगळी काटेरी वनस्पती होती ते सगळं काढण्याचं काम चालू आहे. पहिल्यांदा 2-3 दिवस आपल्याला खूप कधी कधी हे वाटलं लोकांना का हिरवं चांगले झाडं काढून तिथं आपण वन विभागाचं झाड कसं काय तोडतं, पण आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जी काही गिरीपुष्प वनस्पती आहे आणि जे काटेरी झुडपं आहे, इतके दिवस झाले आम्ही 15 दिवसापासून हे सगळे झाड काढतोय, त्या ठिकाणी एकही पशुपक्ष्यांचं कधी घट आढळलं नाही आणि त्यामुळे आपण हे सगळं काढून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे झाड लावण्याचं काम हाती घेतलं आहे. आता आपणही सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवत असता, आपल्या गावातही उपक्रम केला आहे. नारायणगावमध्ये हा उपक्रम राबवला जातोय, काय शुभेच्छा? जय पर्यावरण. खरं तर आपण सगळेजण बघतोय की मागील 12-15 वर्षापासून बाबूभाऊंच्या नेतृत्वाखाली केवळ फॉरेस्टमध्येच नाही
आपण जर नारायणगावमध्ये पाहिलं तर रस्ता रुंदीकरणामध्ये सगळी झाडं आपली गेलेली होती, सगळं कॉन्क्रीट आहे बाजूनं. पण आज आपण जर जाऊन पाहिलं तर गावातून जो रस्ता गेलाय त्याच्या दुतर्फा जी झाडं उभी राहिलेली आहेत ती खरं तर बाबूभाऊंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या तरुण सहकार्यांनी केलेले काम आहे. आणि आज त्या झाडांची सावली, प्रत्येकाला उन्हाळ्यात वाटतं की माझी गाडी सावलीला लागली पाहिजे, पण सावली कुणी तयार करायची, झाड कुणी लावायचं, हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्या माध्यमातून बाबूभाऊनी ओझर रोड असेल किंवा आपल्या गावात असेल, प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा, त्याचप्रमाणे ही जी गणपीर टेकडी उघडी बोडकी दिसत होती तिला झाकण्याचा प्रयत्न मागच्या 400 वर्षापासून मी अनेकदा इथं आलोय. अनेक आमच्या सहकाऱ्यांचे वाढदिवस असले की त्यांच्याकडून ती झाडांचं लागवड होते. खरं तर तुकोबाराय देखील आपल्याला सांगून गेले की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, ते सोयरे आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. मगाशी चव्हाण साहेबांनी सांगितलं गिरीपुष्प अर्थात ग्लेरिसिडिया किंवा इतर जी काटेरी झुडपं आहेत त्याच्यामध्ये एकही पक्षी घरटं केलेले तुम्हाला दिसत नाही. देशी वृक्ष आपण लावले पाहिजे, त्याच्यात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, जांभूळ, खूप सारी झाडं आहेत की ज्याच्यावरती आपले पक्षी, कदंबासारखं झाड आहे, बकुळासारखं झाड आहे, ही सारी झाडं आहेत ती खरं तर वाढली पाहिजेत. त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन मिळण्याचं प्रमाण आहे, वडामधून ऑक्सिजन मिळण्याचं प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपण सगळ्यांनी अनुभवलंय कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची जी कमतरता होती, त्याच्यानंतर थोडासा अवेअरनेस आपल्याकडे आला, पण कोरोना गेला ना आपण सगळेजण हे सारं विसरून गेलो, पूर्ववत सगळं झालं. बाबूभाऊंनी ग्रामपंचायत नारायणगाव असेल किंबहुना मेडिकल जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, मी खरं तर सगळ्या धन्वंतरींना मनापासूनचे धन्यवाद देईल. ते याकरता की तुमची प्रॅक्टिस सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्हाला या सगळ्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण एक सामाजिक दायित्व म्हणून मी डॉक्टरांच्या काचळे सर अध्यक्ष झाले त्या कार्यक्रमाला होतो आणि त्यावेळेलाच बाबूभाऊंनी आवाहन केलं होतं, आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं होतं. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सगळ्या धन्वंतरींना तुमच्या मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन जुन्नरनी हा जो प्रतिसाद दिलाय आणि प्रत्येक डॉक्टरांमागे एक झाड ही जी संकल्पना केली, मला असं वाटतंय बाबूभाऊ की आपण ते टॅगिंग केलं पाहिजे त्या झाडाचं नाव आणि कोणत्या डॉक्टरांच्या नावाने ते झाड आहे त्या डॉक्टरांच्या नावाने ते झाड, त्याची देखभाल, ते सगळं जर केलं, मी खरं सांगतो तुम्हाला, तर खूप थोडं इनोव्हेटिव्ह होईल. आणि तुम्हाला देखील हे माझं झाड आहे, आपण जसं माझ्या मुलाला जपतो, माझं बाळ, माझी मुलगी, माझा मुलगा असं आपण जपतो, तसं हे झाड माझं म्हणून जर आपण जपला तर खूप चांगलं राहील. अजून एक आपल्याकडे अत्यंत दुर्दैवी प्रकार घडतो अंत्यविधीनंतर. आता आपल्याकडे बाबूभाऊ चांगले, तुम्ही गॅस सेवादायिनी केली, ग्रामीण भागातल्या सगळ्या गावांमध्ये ज्या ज्या वेळेला आपलं प्रियजन कुणीतरी जातं त्याची रक्षा उचलून सगळीच्या सगळी राख ही नदीमध्ये टाकली जाते. प्रचंड प्रमाणात आपण ते प्रदूषण करतोय. मी स्वतः, माझी आई ज्या वेळेला गेली त्यावेळेला सगळी रक्षा घरी नेली. आम्ही 8 भावंड आहोत, आम्ही 8 जणांनी 8 जांभळाची झाडं लावलीत. मला सांगायला अभिमान वाटतो, पुढच्या वर्षी त्याला जांभळं येतील. आणि आजही आईची आठवण झाली तर मी तिथं जातो आणि दर्शन घेतो. म्हणजे हे आपल्या प्रियजनांच्या साठी देखील हे आपण केलं पाहिजे असं मला वाटतंय. नदीचं प्रदूषण, निसर्गाचं प्रदूषण, सरपंचांनी खूप सांगितलं, कचरा तुम्ही जिथं टाकता तिथं ती जागा इतकी प्रदूषित होते. किंवा आता प्लॅस्टिकचं प्रचंड प्रमाणात शेतीमध्ये प्रचंड बाबूभाऊ इतका वापर चाललाय. शेतीमध्ये प्रत्येक नांगराच्या मागे तुम्ही जर पाहिलं तर जे आपण पॉलिथिन मल्चिंग करतो त्या मल्चिंगच्या माध्यमातून शेती देखील अगदी म्हणजे नापीक होईल थोड्या दिवसात. जे प्लॅस्टिक आज तुम्ही शहरामध्ये, परवा एक व्हिडिओ आला होता की त्याच्यामध्ये प्लॅस्टिक अडकलं, माणसांना निघालं म्हणून त्यांनी शेवटी JCP लावून ते गटरचं झाकण काढलं आणि मग सगळं पाणी निचरावून गेलं. अशा प्रकारचं अनावधानाने आपल्याकडून काही गोष्टी घडतात. बाबूभाऊ मी आल्याच सांगितलं की ही जी उघडी बोडकी टेकडी आहे गणपिराची, आपण जिवंत असेपर्यंत ही 100% हिरवाईनं झाकली गेली पाहिजे, ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्या कामी सगळे डॉक्टर्स तुम्ही पुढाकार घेतला त्याबद्दल तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देईल. ते याकरता की मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही हे स्तुत्य उपक्रम घेतलाय. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या धन्वंतरींनी अशा प्रकारचा उपक्रम जर घेतला, त्याचं कारण असं आहे की डॉक्टरांनी जर 4 गोष्टी लोकांना सांगितल्या तर ते सहज पडतात. पुढाऱ्यांना गरज आहे म्हणून कदाचित पुढाऱ्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष होतं, पण डॉक्टरांनी जर सांगितलं की तुम्हाला झाडापासून खूप ऑक्सिजन मिळेल, तुम्ही 1-1 झाड लावा, 2-2 झाड लावा, तर निश्चितपणाने त्याचा उपयोग समाजाप्रती होईल असं मला वाटतं. तुमच्या या उपक्रमाला मी मनापासूनचे धन्यवाद देत असताना ग्रामपंचायत नारायणगाव, ग्रामपंचायत वारुळवाडी, जंगलभाऊ, आपण देखील नारायणगाव आणि वारुळवाडी काही वेगळं नाही. झाड तोडलं तर त्याच्यासाठी आपण दंड करायचा किंवा कचरा कुठे टाकला तर दंड करायचा, हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. देशी झाडांमध्ये आपण जर पाहिलं
देशी झाडं ज्याच्या घराच्या भोवती चांगलं झाड आहे, बकुळाचं असेल, आंब्याचं असेल, वडाचं असेल, तर तिथं सकाळी जर तुम्ही उठला तर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो. आम्ही देखील या परदेशी झाडांमध्ये थोडंसं फसलेलो आहोत. आता आम्हाला ती परत रिप्लांट करायला लागतात. माझी विनंती आहे की या कामी आपण जो सहभाग घेतलाय, आपण जिथं जिथं प्रॅक्टिस करत असाल त्या गावांमध्ये जुन्नर तालुक्यातल्या आपण ही मोहीम राबवावी, लोकांना थोडंसं काउन्सिलिंग करावं, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. खरं तर ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी 700-750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी लिहून ठेवले, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानावीत. म्हणजे तुम्ही नगरे रचा, बिल्डिंग बांधा, जलाशय धरणं निर्माण करा, पण त्याच्यात महावने लावावी नानावीत. ती महावने लावण्याच्या कामी पंढरीश परमात्मा आपल्याला खूप चांगले सद्बुद्धी देव आणि आपल्या हातून हे कार्य घडावं. बाबू भाऊ आणि JTMP ला मनापासूनचे ग्रामपंचायत वरळवाडी आणि आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद. जय पर्यावरण. उत्सवाच्या वातावरणामध्ये खरं सर्व डॉक्टरांना या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे की पावसामध्ये सुद्धा डॉक्टर अजून आहेत त्या ठिकाणी उभे आहेत आणि पुढील 10 मिनिटं तुम्ही असेच उभे राहा ही या ठिकाणी विनंती करतो. खरं तर नारायणगाव ग्रामपंचायत त्याचबरोबर JTMP यांच्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर उपक्रम आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. खर तर सर्व डॉक्टरांचे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खर तर ज्यांनी या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली ते वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम या ठिकाणी आपण वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नारायणगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांना विनंती करतो की आपण चव्हाण साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे.